नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे या स्वरूपाचे एमसीक्यू पाहणार आहोत. जे की काही एमसीक्यू असे आहेत की जे मागील स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत, तर काही प्रकारचे एमसीक्यू असे आहेत की पुढे भविष्यात ते स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यातील पहिले एमसीक्यू आहे, 4.5/6 मध्ये किती मिसळी असतात? आपल्याला आन्सर जे आहे ते 5.1/9 या फॉर्मॅट मध्ये मिळेल. तर यामध्ये x जशास तसा बरोबर इकडे गेल्यानंतर मायनस होतात. 9 × 36 9 45 45 x 46 छेदस्थानी 9 वजा 24 आणि 29 भागिले 6 म्हणून x बरोबर आहे 18 छेद कॉमन आला म्हणजे लसाही आपण 18 घेतला. 9 दुनी 18 2 वर जातात. 6 दुनी 12 6 24 आणि 23 24 आणि 25 मायनस 3 3 3 27 3 6 7 8 या फॉर्मॅट मध्ये आपल्याला x मिळणार आहे. तर 7 आणि 5 12 आजचा 1 9 6 15 आणि 2 जशास तसे भागिले 18 हे झालं आपलं फायनल आन्सर. या स्वरूपात आपल्याला हे गणित मांडता येईल व सॉल्व्ह करता येईल. पुढील आणखी एक आपण असंच एमसीक्यू पाहणार आहोत. 9.75 अधिक 2.5 9.75 अधिक 2.5 अधिक 3.5 मायनस ब्रॅकेट 9.25 वजा 5.50 वजा 7.75. या गणितामध्ये आपण स्टार्ट ला कंस सोडून घ्यायचा प्रयत्न करूया. यामध्ये हे जशास तसं राहील मायनस याच्यामध्ये 9.25 जशास तसं मायनस हे कॉमन काढलं. याच्यामध्ये 5 ला 5 7 आणि 5 12 7 आणि 5 12 आणि 13 या स्वरूपामध्ये हे उत्तर मिळतं. हे जशास तसं वजा 9.25 वजा 13.25 त्याचा आन्सर येतं हे जशास तसं मायनस त्याचं उत्तर येतं 4 पर्यंत ते मायनस मध्ये येतं. आता यामध्ये पुढचं आपण पाहूया. 9.75 अधिक 2.25 अधिक 3.5 वजा वजा अधिक झाले 4 बरोबर. 5 आणि 5 10 आणि 5 15 15 ला 5 होता 1 5 9 7 7 आणि 7 5 7 आणि 2 9 9 आणि 1 10 0 पॉइंट आता 1 त्याने 5 5 आणि 3 8 9 10 10 9 29 29.05 हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. असंच एक स्वरूपातील पुढचं एक उदाहरण पाहूया.
315 भागिले 20 याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. या ठिकाणी 31.5 छेदस्थानचा 0 उडवला असं होतं. बे एक बे बे एक बे बे पंचे 10 बे 14 बे पंचे 10 याचं दशांश अपूर्णांक येतं 75.75. हे एक परीक्षेमध्ये PSI परीक्षेमध्ये विचारलेला MCQ आहे. पुढील एक उदाहरण पाहूया. असिस्टंट परीक्षेमध्ये विचारले एक प्रश्न पाहूया आपण. 9 अधिक 1 छेदस्थानी 1 छेदस्थानी अधिक 0.9 छेदस्थानी 9 अधिक 1 याला मान्य करत असताना 9 अधिक 1 छेदस्थानी 10 हे व्हायला लागले. 10 गुणिले 0.9 9 9 ने 10 10 छेद 10 व्हायला लागले. इथं 9 अधिक 1 छेदस्थानी 1 फायनल आन्सर आहे 10 छेदस्थानी 1. यस, लक्षात. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायला मिळतील. व लाईक करायला विसरू नका. थँक्यू.